काही प्रेरणादायी गोष्ट वाचली आहे किंवा त्याची सक्सेस स्टोरी वाचलेली आहे किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं खूप चांगलं काम करताना तुमच्या समोर आलेलं आहे, वृत्तपत्रातून वाचलेलं आहे, अरे अधिकारी एवढं काम करतात, चांगलं काम करू शकतात, किंवा त्यांना मिळणारा सन्मान, प्रतिष्ठा, किंवा ऐकून माहिती असलेलं पैसे मिळते, ऐकून माहिती आहे काय ह्याचं नेमकं कुठलं आकर्षण होतं किंवा काय कारण असावं असं तुम्ही सांगू शकाल? आपल्या प्रेरणांचे आपल्याला नीटपणे स्पष्टीकरण आपल्या मनामध्ये पाहिजे. एखादी गोष्ट आपण कधी करू शकतो माहितीये का? सांगा. पोहायला येतं नाही, तुला उचलून जर मी विहिरीत टाकलं किंवा अपघातानं पडलीस, काय करावं लागेल तुला? पोहावं लागेल. येत नाही ना, पण मग त्यावेळेची प्रेरणा काय असणार आहे? पोहता येत नाही पण विहिरीत पडले, त्यावेळेची प्रेरणा काय असणार आहे? एकच, जीव वाचवणे. आणि त्यासाठी काय करायला लागेल? काही पण करायला लागेल. आरडाओरडा, कुठं काय इकडे तिकडे दगड मिळतोय का, काय मिळते का, ह्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. पण हातपाय मारणार का? असं होणार कोण येऊ शकते, विहीर फार लांब आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे विहिरीपासून घर वस्ती तर काही जवळ नाही, आता ओरडून काही उपयोग नाही, आपण गप मरूया. अनुभव नाहीये कोणालाच, पण असं कोणी करणार नाही, एवढी कॉमन सेन्स आहे तुमच्यामध्ये. मग अधिकारी कशासाठी व्हायचे? बाळांनो, आपल्या देशामध्ये सरकारी अधिकाऱ्यांमधला सर्वोच्च अधिकारी जो असतो, आपल्या देशातला सर्वोच्च अधिकारी, सगळी राज्य वगैरे मिळून, तुम्हाला राज्य आहेत माहिती आहे भारतामध्ये, माहिती आहे ना? घटक राज्य म्हणतो आपण त्याला. राज्यांमधले, केंद्र सरकारमधले सगळ्यातले मिळून सर्वोच्च सरकारी अधिकारी, व्यक्ती कोणी का असतं ना, त्याचं नाव घ्यायची काही गरज नाही किंवा मला आता माहिती पण नाही ऍक्च्युली, पण तो अधिकारी ज्या पदावर असतो त्या पदाचं नाव आहे मराठीमध्ये मंत्रिमंडळ सचिव. आता मंत्रिमंडळ तर सगळीकडे असतात, म्हणजे केंद्रामध्ये मंत्रिमंडळ आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये आपलं मंत्रिमंडळ आहे. तो कुठल्या मंत्रिमंडळाचा सचिव? देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा सचिव. त्याला इंग्रजीमध्ये कॅबिनेट सेक्रेटरी असं म्हणतात. कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळ, सेक्रेटरी सचिव. कोण असतो हा? कुठनं येतो? का कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा मुलगा असणार, मुलगी वगैरे? एवढं मोठं पद द्यायचं मंत्रिमंडळ सचिव म्हणजे कोणीतरी वशिल्याचा पाहिजे ना, तर तसं नाही. देशातला सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असा असतो जो स्पर्धा परीक्षेतून निवडला गेलेला असतो IAS पदावर. IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा. आणि त्या सेवेमध्ये प्रमोशन, त्यांची पदोन्नती होत राहते, वरची पदं मिळत राहतात. आणि जर त्याचं वय, रिटायर होण्याचं वय यायच्या अगोदर त्याची सगळी प्रमोशन होऊन आता एकच पद शिल्लक असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला मंत्रिमंडळ सचिव हे पद मिळते. तो कोण असू शकतो? कोणीही, बसलेल्यांमधलं तुमच्यापैकी कोणीही. तुमचं बॅकग्राऊंड महत्वाचं नाहीये, तुमचं सेवेत आहात का, IAS मध्ये आहात का, सिनियरिटी आहे का, वय शिल्लक आहे का 60 वर्षाच्या अगोदरचं. मग तुम्ही कुठल्याही गावचे असाल, कुठल्या तालुक्यातले असाल, कुठल्याही राज्यातले असाल, तुमचे राजकीय पक्ष, आवडीचे पक्ष कुठलेही असतील, तुम्हाला एक पक्ष आवडतोय पण तिथं सरकार वेगळ्या पक्षाचा आहे, याचा कशाचा काहीही संबंध नाही. त्याचं महत्व काय? त्याचं महत्व हे आहे की देशाचे सर्व निर्णय जे घेण्याचं काम देशासाठीचं कोण करतं? केंद्रीय मंत्रिमंडळ. त्याचा प्रमुख असतो पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री त्याच्यामध्ये सदस्य असतात. तर ते केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घेण्यापूर्वी मंत्रिमंडळ सचिवाशी सल्लामसलत करतं, चर्चा करतं. घेऊ का निर्णय असं कदाचित विचारत नसतील, कारण सरकारला निर्णय काही घ्यायचेच असतात. पण त्याची साधक बाधक चर्चा, त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा, त्याचे होणारे
साधक बाधक परिणाम, देशात व्यवस्था आहे का, राबवण्याची यंत्रणा आहे का, अर्थकारण कसं आहे. मला असं वाटतं की भरपूर तुम्हाला काय करावं, फुकटच सगळं द्यावं, पण माझी ऐपत आहे का, माझी म्हणजे देशाची. या सगळ्या बाबतीमध्ये सल्लामसलत आणि ज्याचं मत विचारात घेतलं जातं तो व्यक्ती म्हणजे मंत्रिमंडळ सचिव. तुम्ही कल्पना करू शकता, एक सामान्य व्यक्ती स्पर्धा परीक्षा म्हणजे युपीएससी परीक्षा घेते, त्या परीक्षेतून IAS पदावरती गेला आणि जर तो प्रमोशन मंत्रिमंडळ सचिव झाला तर त्याचं महत्व एवढं मोठं आहे. कोणाच्या वाटेला आलं हे महत्व? कोणाच्याही, जो त्या पद्धतीनं परीक्षा उत्तीर्ण होऊन अभ्यास करून गेलेला आहे तो कोणीही असू शकतो. जातीपातीचं बंधन नाही, भाषेचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, ना राजकीय पक्षाचं बंधन आहे, ना तुमची आर्थिक हे आहे क्षमता त्याचं बंधन. याचा अर्थ काय येतो की अतिशय सामान्य व्यक्तींना देखील देशामधलं नोकरीमधलं सर्वोच्च पद, सरकारमधलं सर्वोच्च पद काही आपल्या वाक्यात येणार नाही, किंवा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारमधलं सर्वोच्च पद भारतामध्ये आज तरी कुठलं आहे? पंतप्रधान. त्यासाठी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून यायला तेव्हा राजकीय पक्ष असला पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण अभ्यासाच्या बाबतीत, अभ्यासाच्या माध्यमातून सर्वोच्च पद मिळवण्याची तुमच्यामध्ये किंवा तुम्हाला मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे, असू शकते. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तो सगळ्यांचा प्रमुख असतो. जसं आपण जिल्ह्याला जर देश मानलो, छोटा जिल्हा आपला कोल्हापूर जिल्हा, तर जिल्ह्याचा प्रमुख कोण आहे तुम्हाला माहिती असतो, जिल्हाधिकारी असतो, ज्याला आपण कलेक्टर म्हणतो, तो IAS मधला अधिकारी असतो. जिल्ह्याच्या बाबतीतले सर्व निर्णय, सरकारनं राबवलेल्या गोष्टी आणि त्याला त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक करायच्या असतात किंवा जे गरजेचं वाटतं त्या बाबतीत सगळे अधिकार त्याला असतात. तो सगळ्यांचा प्रमुख असतो. तो पोलिसांचा प्रमुख आहे. विशेष आहे, लक्षात घ्या, युपीएससीच्याच परीक्षेमधून जिल्ह्यासाठी एक पोलीस प्रमुख पण असतो, ज्याला तुम्ही DSP म्हणता, SP म्हणायला पाहिजे, त्यातल्या D आपण डिस्ट्रिक्ट म्हणून घेतो. तो कुठल्या सर्व्हिस मधनं येतो? इंडियन पोलीस सर्व्हिस, IPS. ज्याच्यामध्ये I येतं इंडियन, ते सगळे पोस्ट UPSC मधनं येतात. UPSC संघ लोकसेवा आयोग. म्हणजे सामान्य कुटुंबातून येऊन देखील आपण सर्वोच्च पदावर जाण्याची क्षमता आणि संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. क्षमता मी म्हटलेलं आहे, याचं कारण तुम्हाला क्षमतेचं आकलन, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे त्याचं आकलन किती आहे मला माहिती नाही, पण प्रत्येकामध्ये क्षमता असते, ती सुप्त असते, दडलेली असते. आपल्याला तिच्यावरची धूळ झटकायला पाहिजे, आपल्या क्षमतेवरची, क्षमतेला जरा घासायला पाहिजे. माझ्याकडे गंजलेला चाकू आहे, गंजलेला चाकू आहे, मला त्याला काहीतरी कापायचं आहे. कापणं शक्य नाही एवढं तुम्हालाही कळतं, कारण त्याची धार ती गेलेली आहे. पण मी त्याला जर घासलं, लोखंड घासण्याच्या काही पद्धती आहे त्याप्रमाणे त्याला जर मी घासलं तर त्याची धार त्याला पूर्ववत प्राप्त होते आणि मी त्यानं काहीही कापू शकतो, माणूस सुद्धा कापू शकतो. प्रश्न आहे तो गंज जो आहे, किंवा कदाचित प्रत्येकाला गंज नसतो, कधी कधी त्यालाच माहिती नसतं की मी चाकू आहे आणि मी काय करू शकतो. तुमच्या अनेकांच्या बाबतीमध्ये हे असू शकतं. चाकू म्हणजे फक्त उदाहरण घेतले बरं का. आपल्यामध्ये किती मोठी क्षमता आहे, शक्ती आहे, पात्रता आहे, याची जाणीव नसणं ही आपली पुढे जाण्याची कदाचित एक मोठी अडचण असू शकते. ही जाणीव होण्याकरता सातत्यानं आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला पर्याय नाही. तोच अधिकारी जर राज्यस्तरावर व्हायचा असेल, राज्यस्तरावरती कलेक्टर होता येईल. प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याचं लोकसेवा आयोग असतं. जसं तुम्हाला माहिती आहे MPSC आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे देखील UPSC जे काम करतं त्याप्रमाणेच काम करतं, पण महाराष्ट्रापुरतं. प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या PSC आहे. PSC म्हणजे काय? पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग. काही ठिकाणी एकापेक्षा 2 राज्यांसाठी, 3 राज्यांसाठी असू शकतात, अशी राज्यघटनेने तरतूद केली. काही ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे, त्यांच्यासाठी UPSCच्या माध्यमातूनच अधिकारी निवडले जातात. ते अधिकारी सर्वात जास्त मोठं पद त्याला कुठलं मिळू शकतं? UPSC मधून येणारा मोठा अधिकारी कलेक्टर असतो.
म्हणून मग राज्यांच्या लोकसेवा आयोगात येणारा माणूस त्याचा डेप्युटी असतो, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. हे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर एमपीएससी मधनं मिळणारं सर्वात मोठं पद, सर्वात उच्च पद डेप्युटी कलेक्टर. पोलिसांमधलं पण पद आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र पोलीस सेवा आहेच. त्याच्यामध्ये मग डेप्युटी एसपी, डीवायएसपी म्हणतो आपण, पोलीस उप अधीक्षक. जिल्ह्याचा असतो तो अधीक्षक, यूपीएससी मधून आलेले. आणि मग त्याच्यानंतर खालचे जे राज्यांना लागणारे अधिकारी असतात, सहकारी संस्थांसाठी जिल्हा निबंधक असतात, तालुक्याचा प्रमुख म्हणून तहसीलदार असतो. अशा प्रकारच्या वर्ग 1 ची क्लास 1 ची पदं त्याच्यातून भरली जातात. त्याचबरोबर क्लास 2 ची पण पदवी असतात. त्या क्लास 2 च्या पदांमध्ये मग नायब तहसीलदार, नायब हा खरं तर उर्दू शब्द आहे. नायब म्हणजे पुन्हा डेप्युटी. नायबचा अर्थ काय? उप किंवा डेप्युटी. तहसीलदाराचा दुय्यम अधिकारी, डेप्युटी अधिकारी म्हणजे नायब तहसीलदार. क्लास 2 चं पद आहे, ते पण एमपीएससी मधनं येते. त्या परीक्षेला राज्यसेवा परीक्षा म्हणतात. एमपीएससी ची राज्यसेवा क्लास 1, क्लास 2. आणि दुसरी जी एमपीएससी ची परीक्षा आहे त्या परीक्षेमधून वर्ग 3 चे अधिकारी निवडले जातात, क्लास 3. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असलेले जास्त प्रमाणात माहिती असलेले पद म्हणजे पोलीस उपनिरीक्षक. आपण त्याला पीएसआय म्हणतो मराठीमध्ये, पोलीस सब इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर हे क्लास 1 ची पोस्ट आहे, पण महाराष्ट्रामध्ये पोलीस इन्स्पेक्टरची पोस्ट डायरेक्ट भरली जात नाही. इतर राज्यामध्ये मला कल्पना नाही. पीएसआय झालेले अधिकारी ठराविक कालावधीनंतर प्रमोशन मिळाल्यानंतर ते पीआय होतात. पीआय म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. साधारण किती वर्ष? अंदाजे 15-1 वर्ष लागतात सध्या. हा नियम नव्हे, सिनियरिटीवर डिपेंड आहे. तुमच्या अगोदर किती लोक राहिलेत अजून? महाराष्ट्रामध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या किती जागा रिकाम्या झाल्या? 150. तुमच्या अगोदर किती आहेत? 1,500. त्यातले सिनियरिटी प्रमाण अगोदर लागलेले 150 अगोदर पुढे जाणार, मग पुढचे, मग पुढचे, या पद्धतीनं पोलीस इन्स्पेक्टर होऊ शकतो. आणि याशिवाय मग कर सहाय्यक आहे किंवा कर निरीक्षक ज्याला आपण म्हणतो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक, विक्री कर निरीक्षक. आता त्याचं नाव बदललेलं आहे कारण आता विक्री कर राहिलेलं नाही, आता जीएसटी आलं. सगळ्यांना ऐकून माहिती असेल, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ते राज्यामध्ये पण असतात, केंद्रामध्ये पण असतात. राज्यामधले अधिकारी त्यातले येतात. म्हणजे तुमच्या सभोवताली अधिकारी व्हायचे असं जे नाव काय बघा, श्रेया. श्रेयानं सांगितलं अधिकारी व्हावं असं वाटतं, तुम्हालाही वाटतं. अधिकारी म्हणजे कोण कोण असतात? आपण कृषी अधिकारी होऊ शकता का? नाही, कृषी अधिकारी होऊ शकत नाही तुम्ही, कारण त्यासाठी पात्रता आहे कृषी पदवीधर पाहिजे, ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएट, बीएससी ऍग्रिकल्चर. पण मी अगोदर जे काही सगळं बोललो ते सर्वांसाठी खुलं आहे. यूपीएससीच्या परीक्षा 3-4 आहेत, पण यूपीएससी म्हटल्यानंतर जे डोळ्यासमोर येतं आयएएस, आयपीएस, आयएफएस वगैरे वगैरे, यासाठी भारतातल्या कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयाचा पदवीधर चालतो. मार्कांची अट नाही. बीएससी व्हायला 4 वर्ष लागली असतील, बीए व्हायला 5 वर्ष लागली असतील, म्हणजे मध्ये एखादं वर्ष डाऊन झालं, इयर डाऊन वगैरे वगैरे म्हणतात, त्याचा काही संबंध नाही. वयाच्या मर्यादेमध्ये बसतंय तोपर्यंत तुम्ही त्याला बसू शकता परीक्षेला. याचा अर्थ काय सांगायचं मला माहितीये का? बीए, बीकॉम, बीएससी मध्ये तुम्ही फारच एक्सलेंट पाहिजे, मगच स्पर्धा परीक्षा देता येणं शक्य आहे वगैरे, अशा प्रकारची काही भानगड नाहीये. याचा अर्थ असा नाहीये की बीए, बीकॉम, बीएससी ला आपण उगीच आळमटळम करावं, मार्क पडू नये, असा अर्थ नव्हे. कारण अभ्यास करताय तर मार्क पडणारच आहेत तुम्हाला. एकूण पुन्हा मुळाशी आपण कुठे येतो माहितीये का? एक आणि एकच गोष्ट जी गरजेची आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळवायला, ती म्हणजे अभ्यास, सातत्यपूर्ण अभ्यास. आपण जर पाहिलं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून मोठ्या पदावरती गेलेल्या लोकांच्या पार्श्वभूमी, अनेक नियतकालिका आहेत, मॅगझिन्स, वृत्तपत्रात कधी कधी त्यांच्या बातम्या येतात, त्यांच्या यशाबद्दलची माहिती येते. आपण जर पाहत असाल, नसेल पाहत तर तुम्ही जर बघत गेला तर तुमच्या असं लक्षात येईल की 60%, 50 ते 60% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यूपीएससी पासून एमपीएससी पर्यंत उच्च पदस्थ होणारे अधिकारी किंवा उच्च पद मिळवणारे जे तरुण मंडळी आहे, ते सर्व लोक
सर्वसामान्य पार्श्वभूमीतून, कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. तेव्हा आपल्याला खेडगाव, दुर्गम भाग, शाहूवाडी तालुका, डोंगराळ असली काहीही कारणं सांगायची किंवा मनामध्ये सुद्धा आणायची गरज नाही. शाहूवाडी तालुक्यातून देखील युपीएससीच्या परीक्षेमध्ये मोठं यश मिळवलेलं आहे, अनेकांनी मिळवलेलं आहे, अनेकांनी मिळवले. अलीकडच्या काळात सुद्धा तुम्ही जर माहिती घेत नसाल तर इथून पुढे लक्ष ठेवायचं, वृत्तपत्रावर लक्ष ठेवायचं, वर्तमानपत्र वाचायची सवय लावून ठेवायची, रोज एक तरी वर्तमानपत्र वाचायचं, शक्य झाल्यास सातत्यानं ते वाचत चला जे काही वाचता आहात ते. त्यातून तुम्हाला सभोवतालच्या घडामोडीची जाणीव होईल. आज आपल्या सभोवताली काय चाललेलं आहे याबद्दल तुम्ही तरुण मंडळी, मी हे सर्वसामान्य स्टेटमेंट करतोय, काहींना कदाचित लागू नसेल, बऱ्यापैकी अनभिज्ञ आहात असं माझं मत आहे. अनभिज्ञ म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही आसपास काय चाललंय. तुम्ही म्हणाल आसपास काय चाललंय त्याचा परीक्षेचा काही संबंध आहे. जरी विद्यापीठीय परीक्षेचा काही संबंध नसला तरी जीवनाच्या परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं माहिती असणं, ज्ञान म्हणत नाही मी तुम्हाला, माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी डोळे कान उघडे पाहिजेत आणि नेमक्या ठिकाणी डोळे गेले पाहिजे. डोळे कान तर आपले उघडे असतातच, पण कुठे जातात आपले डोळे, आपण काय वाचतो, काय पाहतो ते देखील खूप गरजेचं आहे. आज तुमच्या पिढीसमोर एकाग्रतेचा एक मोठा प्रश्न आहे जे आम्हाला शिक्षकांना जाणवतं. एकाग्रता म्हणजे काय? फोकस, कॉन्सन्ट्रेशन नाही होत आहे. समाज माध्यमांवरती आपला वेळ जातो, मित्रमैत्रिणींशी बोलणं, फोनचा अतिरिक्त वापर, नको तेवढा वापर, या सगळ्या गोष्टींमुळे आपला एकाग्रता साधण्यामध्ये अतिशय मोठे अडथळे येत आहेत. आपण हे बघू शकता. आज सार्वत्रिक चर्चा चालू आहे, जे सर्वच घटकांना, जे शिक्षण व्यवस्थेत काम करतायत, समाजामध्ये काम करतायत, अशा सर्व घटकांना तरुणाईमध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रतेचा अभाव याबद्दलची चिंता वाटायला लागलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जाणवते का? तुम्ही थोडं अंतर्मुख होऊन बघायला काय हरकत नाही. आपल्याला जाणवतंय का असं होतंय का? मला आठवतं एक नाशिकचा तरुण होता, नाव लक्षात येते, भरत आंधळे नावाचा तो तरुण होता. भरत आंधळे तो अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला होता. त्याला पुढे जायचं होतं, आयुष्यामध्ये काहीतरी मोठं गाठायचं होतं, पण अर्थार्जन करणं गरजेचं होतं, पैसे मिळवणं गरजेचं होतं. त्यांनी MIDC मध्ये कामगार म्हणून सुरुवात केली कामाला. कारण 12वी वगैरे झाल्यानंतर कुठलंही विशेष ज्ञान त्याला काहीच नव्हतं ना, टेक्निकल ज्ञान, मशीन वापरण्याचं ज्ञान असं काहीच नव्हतं त्याच्याकडे. तेव्हा त्यानं कामगार म्हणून सुरुवात केली. पडेल ते काम, काय कंपनीला दिलं असेल ते काम त्याच्या वयाच्या मानानं, आणि त्याच्यातली त्याची जिद्द त्याला बसून येत नव्हती. त्यानं मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पदवीधर झाला. मगाशीच म्हटलं मी, स्पर्धा परीक्षांचा गट काय आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. ते तुम्ही कसे झालेला आहात, कुठून झालेला आहात, विद्यापीठ मान्यता प्राप्त आहे का? आहे. विषय संपला. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवी पूर्ण केली. अर्थातच ते काही MBBS नव्हते. मुक्त विद्यापीठातून काय होता येतं? BA, MA, BCom, MCom, BSc पण काही प्रमाणात सुरू आहे काही विषयांमध्ये, असं मी वाचल्यासारखं वाटतंय मला. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी किंवा त्या दरम्यान कदाचित करत असावे स्पर्धा परीक्षा, म्हणजे UPSCच टार्गेट ठेवलं. गरिबी, नोकरी करतोय कामगार म्हणून, स्वप्न आहे UPSCचं. स्वप्न बघायला पण काळीच मोठं लागतं बाळांनो. आपण अगोदरच चौकटी मग अशी म्हटल्याप्रमाणे घालून घेतो, हे काय आपल्या जमा, हे लागायचं नाही, हे काय आपल्याला जमणार नाही, आपण आपलं हे करूयात. मला आपल्या या शाहूवाडी तालुक्यामध्ये आणि एकूणच ग्रामीण भागामध्ये आजकाल तरुण मंडळी रस्त्यानं जे पळताना दिसतात व्यायामासाठी, त्याचं मोठं दुःख होतं लक्षात. याचं कारण आम्ही ठरवूनच टाकलंय का की आम्हाला शिपाईच व्हायचं आहे. ते पळणारे लोक काय होणार आहेत? IPS होण्याकरता पळतायत का ते बाळांनो? IPS होण्याकरता मेंदू पळवायचा आहे, पाय नव्हे. म्हणजे वाचन, अभ्यास, सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. ते करताना दिसत नाही. काही करत असतील आपापल्या घरांमध्ये, पण जे मोठ्या प्रमाणात दिसते ते तुम्हाला लष्करात भरती व्हायचंय किंवा पोलीस भरती व्हायचंय. लष्करात भरती झाला तरी तो लष्करातला शिपाई असतो, पोलीस भरती झाला तरी तो पोलिसांमधला शिपाई असतो. आम्ही शिपाई होण्याकरता एवढा घाम करायला लागलो, रक्ताचं पाणी करायला लागलो. करू नये असं म्हणत नाही मी, पण आपण तेच टार्गेट. आपण एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही ठरवलं की काहीतरी माझं ऐकून तुम्हाला वाटलं अभ्यास केला पाहिजे,
6 तास मी अभ्यास करणार असा निश्चय केला, सुरुवात केली आणि तुमच्या असं लक्षात आलं 2-4 दिवसानंतर 6 तास काय होत नाही, पण 3.5-4 तास अभ्यास होतोय माझा, बाकीचा माझा अजून वेळ चाललाय कुठेतरी. म्हणजे तुमचं अचिव्हमेंट किती झालं? 6च्या 3.5-4% म्हणजे साधारण 60% आलात. उद्दिष्टाच्या 60% पर्यंत तुम्ही टार्गेट गाठलं. तुम्ही ठरवलं की मी 2 तास अभ्यास करणार रोज, काही झालं नाही, आणि तुम्ही रोज 2 तास अभ्यास करायला लागला. तुमचं टार्गेट किती अचीव्ह झालं? 100%. आता ह्यातलं चांगलं कुठलं? 60% चांगलं की 100% चांगलं? आकडेवारीच्या भाषेत बोललात तर 100%. पण अभ्यास किती वेळ झाला? 2 तास. पण 60% अचिव्हमेंट जिथं केली होती मी, तिथं माझा अभ्यास किती झाला? 3.5 तास, 4 तास. विच इज बेटर. त्यामुळे उद्दिष्ट ठरवताना आयुष्यामध्ये एम हायर, कायम उच्च ध्येय ठेवलं पाहिजे. कारण तुमचं उद्दिष्ट जर छोटंसं असेल, मी यावर्षी माझ्या सेमिस्टरच्या एक्झाम मध्ये 70% मार्क पाडणार आणि तुम्हाला 71% मार्क पडले, तुम्ही 100%च्या पण थोडंसं जास्त अचिव्हमेंट केली. तुमचं टार्गेट होतं 85%, तुम्हाला 80% पडले. तुमचं टार्गेट झालं अचीव्ह साधारण 90%च्या आसपास, 90-92, पण मार्क पडले 80%. इकडे 100%पेक्षा जास्त अचिव्हमेंट करून मार्क पडले 71%. ध्येय काय ठेवलेले आपण ते फार मॅटर करते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या इच्छुकांना मी सुरुवातीला नेहमी सांगतो की आपण उच्च ध्येयाचा नेहमी विचार केला पाहिजे. ते भरत आंधळे नंतर ग्रॅज्युएशन झाले, त्यानंतर पण नोकरी करत होते आणि नंतर अभ्यास करून, चांगला दर्जेदार अभ्यास करून तो माणूस UPSC मधून IPS झालेला, इंडियन पोलीस सर्व्हिस. तो माणूस DSP झालेला आहे. अरे कुठं कामगाराचा पगार 8 तास काम वगैरे कुठं, आणि आज जिल्ह्याचा पोलीस प्रमुख 4000च्या वर पोलीस त्याच्या हाताखाली. एका जिल्ह्यात सरासरी तेवढे पोलीस असतात कमी अधिक. एवढ्या मोठ्या पोलीस बळाचा प्रमुख कुठं, आणि कुठं गेला माणूस तो? त्याने इमॅजिन, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेला माणूस, त्याला प्रमोशन नसतात का? असतात ना. काय होऊ शकतो माहितीये प्रमोशन नंतर? तो रिटायर होईपर्यंत राज्य सरकारी नोकरांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वर्ष आहे. तो वयाच्या 22-23व्या वर्षी जरी कॉन्स्टेबल किंवा पोलीस भरती झाला असं आपण समजू, तरी तो त्याच्या रिटायरमेंट पर्यंत जास्तीत जास्त PSI किंवा अजून वेळ असेल आणि जागा निघाल्या म्हणजे वरच्या जागा, API नावाची पोस्ट आहे. PSI आणि PIच्या मध्ये. PSI MPSC मधनं येतो, पण त्याचं प्रमोशन झाल्यानंतर API पोस्ट असते. API म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि त्याच्या पुढे पोलीस निरीक्षक. तो पोलीस इन्स्पेक्टर तर काही होऊ शकत नाही. API क्वचितच. आताच्या जी माझ्याकडे माहिती आहे त्याप्रमाणे ते लोक फार तर PSI होऊ शकतात. सगळ्यांना तेही मिळत नाही. म्हणजे अख्खं आयुष्य काढून तुम्ही फार तर वयाच्या 58व्या वर्षी PSI व्हा. प्रमोशन. मी म्हणतो त्या 22, 23, 25, 26व्या वर्षी जर तुम्ही डायरेक्ट PSI झाला, MPSCचा अभ्यास केला, झटून अभ्यास केला, तर तुम्ही रिटायर होताना आताचा ट्रेंड पाहिला तर DYSP होऊ शकता. शेवटचे 6 महिने, वर्षभर DYSPची पोस्ट मिळू शकते. प्रमोशन. आता तुम्ही ठरवायचं आहे की मी काय करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आमची तरुण मंडळी तलाठीला बसतात. तलाठी म्हणजे महसूल सेवेतला. कलेक्टर हा महसूल मधला जिल्ह्याचा अधिकारी असतो. खरं तर सगळ्याचाच तो अधिकारी आहे. तालुका स्तरावर तहसीलदार असतो. त्यानंतर 5-7 गावांचा, 8-10 गावांचा एक सर्कल त्याला म्हणतात, मंडळ म्हणतात. त्या मंडळाचा प्रमुख असतो तो तलाठ्यामधलं प्रमोशन झालेला मंडळ अधिकारी. मंडळ अधिकारी किंवा त्यालाच आपण सर्कल असं म्हणतो. आणि गावातला किंवा 1-2-3 गावांसाठी मिळून काय असतो? तलाठी असतो. त्या तलाठ्याच्या परीक्षा MPSC घेत नाही, थेट भरती म्हणून ती वेगळी परीक्षा त्याची घेतली जाते. आज जर तलाठी व्हायला देखील फार मारामार चालले, खूप प्रयत्न करतायत लोक. तलाठ्याचा काय होऊ शकतो माहितीये का? फार तर प्रमोशन रिटायर होईपर्यंत वय असेल व्यवस्थित, योग्य वेळी जर त्याची निवड झाली असेल तर तो नायब तहसीलदार वगैरे होऊ शकतो. मी म्हणतो आता तुम्हाला काय मेंदू आकारानं बारीक दिलाय का देवानं? धडधाकट शरीर दिलेलं आहे, मेंदू आहे सर्वांचा चांगलाच असतो. बुद्धिमत्ता, तिला धार लावायचं काम आपण केलं पाहिजे. ते अभ्यासामुळे शक्य होतं. त्यामुळे वाचनाला पर्याय नाही. पण तुम्ही म्हणाल की आता आम्ही सेमिस्टर शिकतोय, BA BCom BSc ला आहे, आमच्या सेमिस्टरचा अभ्यास असतो. प्रामाणिकपणे अंतर्मुख होऊन विचार करायचा आपण किती अभ्यास असतो. कारण मी शिकवतोय, मलाही माहिती आहे की तुम्हाला किती अभ्यास आहे.
तुम्हाला चांगलं माहिती किती अभ्यास आहे, किती करावा लागतो, आपण करतो का? कारण लक्षात घ्या, कोणत्याही उच्च पदावर जाण्यासाठी, उच्च ध्येय गाठण्यासाठी, पदच म्हणत नाही तिथं, योग्य वयामध्ये कष्ट खूप घ्यावे लागतात. म्हणजे सचिन तेंडुलकरांचा उल्लेख 10वी झालेला आहे किंवा 12वी झालेले आहे असा होईल फार. प्राध्यापकाचा मुलगा, मराठीचे विद्वान प्राध्यापक रमेश तेंडुलकर, त्यांचा मुलगा 10वी, पण त्यानं त्या वयामध्ये 4 तास बॅट घेऊन उन्हात घाम गाळलेला आहे. त्यामुळं तो प्राध्यापकाचा मुलगा सचिन तेंडुलकर, ते जगदविख्यात खेळाडू सचिन तेंडुलकर, हा प्रवास शक्य झालेला आहे. कोणी आजच्या काळातला विराट कोहली घेऊ शकता, अंगावर जरा सुद्धा चरबी नाही, त्याच्यात गोड आवडत होतं, बंद केलेले, नॉनव्हेज खात नाही, तो आवडत नव्हतं म्हणून नाही, त्याला अंगावर चरबी नव्हती. फिटनेस, मी त्याचं नाव का घेतो, माझा आवडता खेळाडू आहे का वगैरे हा प्रश्न सोडून द्यायचा बाजूला, नाही येतो कदाचित, पण त्याचं ध्येयाप्रती निष्ठा, आज वयाच्या 36व्या वर्षी त्याची जर चमडी धरली तर अजिबात चरबी येणार नाही, अशा प्रकारचं फिटनेस आहे. तुम्ही टीव्ही बघत असाल, तुम्हाला माहिती आहे सर्वात चपल खेळाडू आहे का, त्याला माहिती आहे माझं फिटनेस हेच माझं भांडवल आहे. खेळाडू म्हणून मी जर कालबाह्य व्हायचं नसेल तर मला माझा फिटनेस जगवावा लागेल, टिकवावा लागेल. त्याकरता प्रचंड कष्ट करतायत ती माणसं. शाहरुख खान, मला वाटतं अमिताभ बच्चन यांच्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये फार मोठं सुपरस्टार वगैरे म्हणत नाहीत कोणी, पण वन अँड ओनली वगैरे म्हटलं जातं. अभिनय, यश, त्याच्या पिक्चरना मला वाटत नाही कुठल्या चित्रपटाला त्याच्या अपयश आलेलं असतं. तो अभिनेता आहे म्हटलं की तो यश मिळणारच, असा हुकमी फॉर्म्युला. मी ज्यावेळेस कॉलेजच्या दिवसांमध्ये होतो त्यावेळेस कॉलेजला सुरुवात झाली नोकरीस माझी. त्या काळामध्ये एका टीव्ही सिरियल मध्ये शाहरुख खान पहिल्यांदा अभिनेता म्हणून दिसला. त्यावेळेस आतासारखे चॅनल्स नव्हते एवढे, त्यावेळी फक्त दूरदर्शन एकच होतं. दूरदर्शन आता कोणी बघत नाही असं साधारण माझा अंदाज आहे, कारण घरामध्ये वेगवेगळ्या खासगी चॅनल्स वरती वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका लागतात आणि सगळ्यांना त्याची ओढ असते, कुटुंबांमध्ये ते सुरू असतं. आमच्या वेळेस खासगी चॅनल, भारत सरकारचं धोरणच नव्हतं की खासगी चॅनल्स भारतामध्ये काम करते, ते 91 नंतर आलं. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो 87च्या दरम्यानची, मी 11वीला होतो त्यावेळेस. टीव्हीवरती सर्कस नावाची एक सिरियल चालू होती, सर्कस, आणि त्या सर्कस मध्ये शाहरुख खान ऍक्टिंग करत होता. त्याचा तो शाहरुख खान नव्हता, म्हणजे शाहरुख खानच होता, पण आज भारत देश त्याला ज्या नावाने ओळखतो तो शाहरुख खान तो नव्हता. साधा सामान्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायला आलेला, सुरुवातीच्या काळात त्याला मिळाली संधी म्हणून त्यानं टीव्ही सिरियल मध्ये काम केली, ती सर्कस. आणि त्याच काळात त्याची अजून एक सिरियल आली, त्याची म्हणजे तो प्रमुख अभिनेता नव्हता पण त्याला घेतलेली, ती होती फौजी नावाची. आणि त्या दोन्ही सिरियल मध्ये काम करणारी प्रसिद्ध नाव वेगळीच होती. तो प्रसिद्ध नावाचा पैकी तो नव्हता. त्या शूटिंग दरम्यान, फौजीच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानची एक मुलाखत घेतलेली होती, ती पण टीव्हीवरती एका कार्यक्रमामध्ये त्याच काळामध्ये मी पाहिली आहे स्वतः. फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी धडपडणारा तरुण आता काम कुठे करतोय, टीव्ही सिरियल मध्ये करतोय. त्याच्या मुलाखतीत त्याचं वक्तव्य काय होतं माहितीये का, अभी मैं फेमस हो जाऊंगा. 2 टीव्ही सिरियल करतोय, नवीन ऍक्टर आहे, वक्तव्य काय करतोय, अभी मैं फेमस हो जाऊंगा, मुझे फिल्में मिलने लगे और मैं 2-4 साल में मिस्टर बच्चन. हे पहा, ज्यावेळी टीव्हीत काम करतोय शाहरुख खान त्यावेळी मिस्टर बच्चन नव्हते, ही वॉज सुपरस्टार ऍट दॅट टाइम. आज देखील आहे तसे. अमिताभ बच्चन, त्यांचा उल्लेख त्याने कसा केला माहितीये का, मिस्टर बच्चन जैसी सक्सेस और ये सब मुझे मिलेगी, अमिताभ बच्चन यांच्यासारखं यश मला मिळेल असं वक्तव्य करतोय टीव्ही सिरियल मध्ये काम करणारा ऍक्टर. त्यावेळी खरं तर मला सांगायचं प्रामाणिकपणे मला हसू आलेलं, मला आश्चर्य वाटलं, काय या माणसामध्ये आहे, काय बोलतोय हा माणूस. उद्या टीव्ही सिरियल मध्ये दुसऱ्या कोणी घेत नाही, गॅरंटी नाही. तो म्हणतो बच्चन, मिस्टर बच्चन म्हणण्यामध्ये वाईट काहीच नाहीये, पण मिस्टर बच्चन म्हणणं एक प्रकारे बरोबरीच्या माणसाला असं म्हणलं जातं. पण टीव्ही मधला माणूस म्हणतोय मिस्टर बच्चन, आणि खासगीत बोलत नाही, तो मुलाखत चालली.
पण त्याचा आत्मविश्वास प्रचंड होता. त्याला सांगितलं माझं भांडवल काय आहे, ते शब्द माझ्या आज लक्षात आहेत 87 सालचे. स्पॉन्टेनिटी आहे ना, वो मेरी सबसे बडी उपलब्धी आहे. स्पॉन्टेनिटी म्हणजे त्याच्या बोलण्यामधलं, वागण्यामध्ये, अभिनयामध्ये जी उत्स्फूर्तता आहे, स्पॉन्टेनिटी म्हणजे उत्स्फूर्तता, आणि त्याच्या जोरावरच काय येतो. शाहरुख खान तुम्हाला क्वचितच त्याच्या चित्रपटांमध्ये साध्या वेशामध्ये दिसेल. काही मला वाटतं करण अर्जुन नावाचा एक चित्रपटावर आलेला होता तो, आणि कोण होतं त्या दुसरं शाहरुख खान बरोबर, सलमान खान होता, आणखी एखादा असेल कुठला होता. अदरवाईज त्याच्या चित्रपटांमध्ये तो बऱ्याचदा 3 पीस सूट मध्ये असलेल्या, म्हणजे ती भूमिकाच तशी असते. म्हणजे कुठेतरी फटका तुटका कपडे घातलेला असला शाहरुख खान फार कमी चित्रपटांमध्ये बघायला मिळालेला आहे. बऱ्याचदा तो एकदा तरी सीन मध्ये तुम्हाला तो अगदी सुटाबुटामध्ये शाहरुख खान दिसेल. त्याचा त्याची इमेज जपलेली आहे आणि त्याला ती शोभत होती. पण त्याचं कॉन्फिडन्स काय, विचार करण्याची गोष्ट आहे. मला सांगायचंय काय, जे मोठे झालेले लोक आहेत, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी असू द्या, राजकारणात जाऊन मोठं पद मिळवलेले असू द्या, चित्रपटात असू द्या, क्रीडा क्षेत्रात असू द्या, सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, जडणघडणीच्या वर्षांमध्ये, वयामध्ये कष्टाला पर्याय नाही. एक इंग्रजीमध्ये वाक्य आहे, पण मी मराठीत सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर आयुष्यभर आवडीचं काम करायचं असेल तर आता तुम्हाला ते काम मिळेपर्यंत काही न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतील, पर्याय नाही त्याला. साधं निवडणुकीचं पहा ना, आताच संपल्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यांमध्ये. तुमच्या अनेकांच्या गावामध्ये, गल्लीमध्ये प्रचाराच्या दरम्यान आता निवडून आलेली काही मंडळी आलेली असतील, किंवा गावात सभेला आलेली असतील, किंवा वृत्तपत्रात पाहिलेले असतील, त्यांचे फोटो त्या संपूर्ण काळामध्ये असेच होते. हे कशाचा हात आहे? हा नम्रतेचा हात आहे. आपल्या परंपरेमध्ये, भारतीय परंपरेमध्ये 2 हात जोडणं काय आहे, नम्रता आहे. मला वाटतं का खरोखरच ती लोक एवढे नम्रपणे असतील, वागत असतील? किंवा तुमच्या घरातल्या मोठ्यांना विचारा, कधी कामानिमित्त भेटायला गेला असाल तर, या कसे आलात माझ्याकडे, निवडून आल्यानंतरचा प्रश्न विचारतो तुम्हाला. अशा प्रकारचं ज्यांना कोणाला पाहायला मिळालं असेल तर अहोभाग्य असं मी म्हणेन. मला त्यांची काही मापं काढायची नाहीये, पण वस्तुस्थिती काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. मग ते निवडणुकीच्या काळामध्ये असं करतात, त्यांना आवडत असतं का काय? मग अजिबात नसतं आवडत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण त्यांना माहितीये की मला आवडणारी 5 वर्ष पाहिजेत आमदारकीची, मंत्रिपदाची. मला आता हे करावं लागेल, कारण मला आवडत नसलं तरी मला नम्र होणं बिणं जमत नाही. पण माई, अक्का, दादा, कुठं काय, अण्णा, कुणाला जे काय म्हणता येईल ते म्हणायचं. तरुणांना भावा, दाद्या. परवाच एक मान्यवर मंत्री म्हणाले, त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी तक्रार केली, साहेब तुम्ही सांगताय अधिकाऱ्यांना फोन करून तातडीनं वगैरे दखल घेताय, पण कामं आमची बरीचशी होत नाही. ते महोदय काय म्हणाले होते माहितीये का? ते वृत्तपत्रात छापून आलेले आहे. तुम्ही मला मत दिलं म्हणजे काय माझे मालक झाला का काय? हे वक्तव्य ते निवडणुकीच्या काळात करणार नाही. मला राजकारणावर बोलायचं नाही, पण मला सांगायचंय काय, आवडणारं काम पाहिजे असेल तर न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतील, त्याला पर्याय नाही. न आवडणार म्हणजे अभ्यासात न आवडण्यासारखं काय आहे? दुर्दैवानं अभ्यास आवडत नाही. काही अपवाद सोडले तर अभ्यास ही फार आवडीची गोष्ट आहे असं फार कमी घडतं. पण तो इतका आवडला पाहिजे अभ्यास की अभ्यास करून काही सुचलं नाही पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये खरोखर यश पाहिजे असेल, यश मिळणार का? निश्चित मिळणार. किती लोकांना मिळणार? मी म्हणतो इथे बसलेले 7, 9, 10 जण आहेत. 10च्या 10 जणांना मिळणार. कधी मिळणार? मी जे सांगतोय त्या गोष्टी जर केल्या 100% मिळणार. स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्ह्यू मध्ये, मुलांना स्पर्धा परीक्षा ज्या इंटरव्ह्यू असतात, लेखी परीक्षा असते, इंटरव्ह्यूतून कुणाला बाहेर काढलं जातं वगैरे असं जर कुठं ऐकत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण स्पर्धात्मक परीक्षामध्ये लेखी परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीमध्ये मिळालेले मार्क याची बेरीज करून फायनल मेरिट लिस्ट लागत असते. तेव्हा मुलाखत हा एकमेव घटक नव्हे. लेखी परीक्षा खूप जास्त मार्कांची असते मुलाखतीच्या तुलनेमध्ये. सगळीकडे यूपीएससी, एमपीएससीच्या सगळ्या 2-4 परीक्षा सगळीकडे. त्यामुळं बहुतेक आता मला हा समाजामध्ये सुद्धा ऐकायला मिळत नाही, पण ज्या काळात मी करत होतो स्पर्धा परीक्षेची तयारी, त्या दरम्यानची बरीचशी मंडळी हा शब्द प्रयोग करायची, किंवा आता भेटली तरी त्यावेळेला सांगतात आम्ही इंटरव्ह्यू गेलो, इंटरव्ह्यू जात नाही कोणी. तुमची लेखी परीक्षेचे मार्क मजबूत असतील
मुलाखतीत मार्क तुम्हाला 4 कमी दिले 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 मुद्दाम कोणीच देत नाही, परत सांगतो मी. आता ह्या मुलीचा काय प्रश्न होता तो आमच्या विभागाचा होता, पण त्यांनाही सांगतो मुद्दाम कोणी कमी देत नाही, अजिबात देत नाही कोणी कमी. तुम्ही किती जरी टवाळे असतात ना, फार फार तर तुम्हाला पडतील तेवढे मार्क देऊ आम्ही, वाढवणार नाही, कमी मात्र अजिबात कोणी करत नाही. तुम्ही त्रास दिलाय, तुम्ही उलट बोललेलं आहे, शिक्षक अशा प्रकारची कृत्य करत नाही. मुलांना येणारे खूप उच्च पदस्थ असतात, त्यांचं आपल्याशी काही वाकडत नसतं, ते आपल्यातलं सर्वोत्तम काढायचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळं मुलाखतीतून कुणाला तरी मुद्दाम बाद केले, मार्क कमी दिले, बाहेर काढलं असलं काही होत नसतं. त्यामुळे ओळख वशिल्याच्या भानगडीत पडायची काही गरज नाही, तसं काही होत नाही, मी ठामपणे तुम्हाला सांगतो. मुलाखतीला पैसे लागतात एमपीएससी युपीएससीच्या, असंही कुणी म्हणालं तर तेही डोक्यातनं काढून टाका. कल्पना करा ना, आता भरत आंधळेसारखा माणूस, अशा हजारो उदाहरण आहेत. गेल्याच 1 किंवा 2 वर्षापूर्वी मी एका महिलेचं उदाहरण स्टोरी वाचली, सक्सेस स्टोरी वाचली. त्या ताईचं लग्न झालेलं होतं, तिला 1 किंवा 2 अपत्य होती, मुलं होती 1 किंवा 2, आणि नंतर कौटुंबिक वादामुळे तिचा घटस्फोट झालेला होता. नवऱ्यानं जबाबदारी तिची पूर्णपणे झटकली होती, कायदेशीररित्या घटस्फोट झालेला. 15-2 मुलं असलेल्या, पण तिचं बसायचं वय असणार, त्याशिवाय कोणी बसू शकत नाही स्वतः. युपीएससी मध्ये तिनं पद मिळवलेलं आहे, युपीएससी मधून नॅशनल लेवलला स्पर्धा केली आहे तिनं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपल्याला काय अडचणी सांगा, आपल्या समोर काय आहे, काय प्रॉब्लेम आहे आपल्यासमोर? एक गोष्ट असू शकते कदाचित, शाहवाडी तालुक्यात आता मला नोकरीला येऊन 6 वर्ष होत आले, इकडचे एकूण समाज जीवन मी पाहिलेलं आहे. कदाचित सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणता येईल, मुलींच्या बाबतीत विशेषतः ग्रॅज्युएट झाल्यानंतर आई वडील लग्नाचा विचार करतात, लवकर लग्न. कदाचित आपल्याकडे तर तुम्ही सगळेजण बघता, आपल्याकडे ऑलरेडी तुमच्या वर्गामध्ये पण काही विवाहित मुली असतील, कॉलेजमध्ये भरपूर पाहतो. मुलांच्या बाबतीमध्ये शेतीचं आपल्या भागामध्ये फारसं काही चालत नाहीये, शेतीचं उत्पन्न कमी आहे, नोकरी किंवा काहीतरी मिळवणे, पैसे मिळवण्याची गरज असू शकते. पण एक लक्षात ठेवा, अडचणी असतात प्रत्येकाकडे, कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या अडचणी असतात. अडचणी आहेत म्हणून स्पर्धा परीक्षेचं जे ध्येय आहे त्याच्याशी तडजोड नाही केली आणि अखंड अभ्यास तुम्ही चालू ठेवला तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, कुणीही रोखू शकत. एक अपंग मुलगी होती हरियाणामधल्या एका खेडेगावाची. हरियाणाचं मुद्दाम नाव इथे घेतलेली, म्हणजे मला ती आठवली, गोष्ट घडलेली आहे. हरियाणा, राजस्थान, इकडं फार पुरुष अजून कुटुंब व्यवस्था अजूनही खूपच पुरुषांच्या बाजूने झुकलेली आहे. मुलींना प्रोत्साहन वगैरे ह्या गोष्टी घडतात, आपण बघतो खेळांमध्ये वगैरे, तर हरियाणाच्या मुली सगळ्यात पुढे असतात, पण प्रमाण कमी आहे. ज्या प्रमाणामध्ये इतर राज्यांमध्ये, महाराष्ट्राचं उदाहरण खूप चांगलं आहे, याच्यामध्ये मुलींना खूप प्रोत्साहन दिलं जातं. आपल्याकडे समाजामध्ये सुद्धा मुलगी शिकते, याच्याबद्दल कोणाला फार काही वाईट वाटत नाही की लग्नाचं वय झालं काय शिकवायला लागलंय वगैरे. क्वचित जिथं समाजापर्यंत प्रागतिक विचार पोचलेले नाहीयेत, अशा क्वचित खेड्यापाड्यांमध्ये ह्या गोष्टी घडत असाव्या. एक तर ती अपंग होती आणि हरियाणासारख्या पुरुष सत्ता, पुरुषांचं वर्चस्व असलेल्या समाज व्यवस्थेत ती लहानची मोठी झाली होती. तिला कॉलेजला देखील घालवायला संघर्ष करायला लागला, कॉलेज गाठण्यासाठी कुटुंबाबरोबर संघर्ष करायला लागला. आणि त्यानंतर जेव्हा ती युपीएससीची तयारी करायला लागली तेव्हा तर गावात चेष्टा व्हायची, असं तिने सांगितले मुलाखतीमध्ये. लोक म्हणायचे तू मुलगी आहेस अगोदर, त्यात तू अपंग आहेस, तुला कसं काही शक्य आहे? ती आयएएस झालेली आहे मुलगी आज. त्यामुळं स्पर्धा परीक्षा या सर्वांसाठी, मी स्पर्धा परीक्षांना कधी कधी बुलडोझर बनतो. बुलडोझर काय काम करतो? शेतातली आणि खेड्यातली आपण सगळी मंडळी आहोत. बुलडोझर कशासाठी बोलवलं जातं आपल्याकडे शेतामध्ये बोलवायचं असेल? मुलं सांगतील कदाचित. बुलडोझरचं काय काम असतं बाळा? बुलडोझर कशासाठी बोलवतात? माझं शेत आहे, मला शेतात काहीतरी मी बुलडोझर बोलवलेले, काय असू शकेल माझ्याकडे अडचण? हे सांगतायत मुली, सांगा मुली, बुलडोझरचं काय काम असतं शेतामध्ये? पहा, आपण आपल्या समाज व्यवस्थेबद्दल जागरूक नाहीये किंवा तुमची बोलायची इच्छा नाहीये. माझं शेत नाहीये, पण मला जेवढं माहिती आहे त्यावरून शेतामध्ये जर चढ उतार वगैरे काही असेल
तर चढ उतार काढून लेवलिंग करण्याकरता बुलडोजर वापरतात. हे माझं आकलन आहे. बाकी बरीचशी कामं करतो बुलडोजर, पण त्यातलं प्रमुख काम तो हेच करतो. रस्त्याच्या कामात बुलडोजर आहे, काय करतो, जिथं उकरलेलं आहे भरपूर खडी खडक माती निघालेली आहे ती तिथून उचलायची आणि बाजूला पसरायची, म्हणजे लेवलिंग करायचं काम तो करतो. स्पर्धा परीक्षेचं बुलडोजरचं काय कनेक्शन मग? स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं लेवलिंग करायचं काम करतो बुलडोजर. सामान्य कुटुंबातील लोक आहेत, कधी मोठ्या पदावर जाणार, कधी मोठी होणार, आर्थिक पाठबळ कमी, शेती कमी आहे, उत्पन्न कमी आहे, तो उच्च पदस्थ अधिकारी झाला, एका झटक्यात त्याचं कुटुंब 4 पिढ्या पुढे गेलं. मान सन्मान जे गावाच्या ठराविक कुटुंबामध्येच असतं, गावाच्या ठराविक कुटुंबामध्येच असतो तो मान सन्मान, बाकी आपण सगळे सामान्य असतो. दुसरं एक काम करतो बुलडोजरचं काम यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा. तुम्ही कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएट असू द्या, एक एमबीबीएस आहे आणि एक आमचे एनडी पाटील कॉलेजचे बीए झालेले विद्यार्थी आहे. युपीएससी मधून जर दोघेही तुम्ही यशस्वी झालात, दोघांनाही आयएएस मिळालं, त्याचं एमबीबीएस काय कामाचं आहे? आता तो आयएएस म्हणून तेच काम करणार आहे जे तुम्ही बीए झालेले काम करणार आहात. इजंट इट अ लेवलिंग? हे लेवलिंग नाही का? आयआयटी मधून इंजिनिअरिंग केलेलं आहे, आयआयटीतनं बीटेक झालेलं आहे, ऍडमिशन मिळालं किती मारामार तो, आणि बीए झालेले विद्यार्थी. बीएचं नाव मी परत परत का घेतोय? लोकांचा समज आहे समाजामध्ये आज देखील बीए काय विशेष, बीए काय बीएससी ला सोनं लागले का? बीएससी झाला की लगेच सोन्यानं मडवतात. मी सायन्सच प्राध्यापक आहे असं कुठंच नसतं. जे काही शिकताय ना ते सर्वोत्तम पद्धतीने शिकलं पाहिजे. सगळ्यांना किंमत आहे, प्रत्येक पदवी तेवढीच किंमतवान आहे. हा, आता व्यवसायाचं स्वरूप वेगवेगळं आहे. डॉक्टर स्पेशलाइज काम करतो, त्याला उत्पन्न सुरुवातीला जास्त मिळेल किंवा कायमच जास्त मिळेल, त्याच्या नोकरीचं स्वरूप वेगळं आहे. हे असलं तरी कुठली पदवी कमी नसते हे लक्षात घेणं गरजेचं. त्यामुळं युपीएससीच्या माध्यमातून आपल्याला कदाचित 12वी नंतर काही वेगळं काही करायचं होतं आणि ते करता आलं नाही असं काही मनातून हुकलेलं असेल तर काहीच गरज नाही. एमपीएससी आणि युपीएससी मधून तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी व्हा. म्हणजे गंमत असते पहा, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी वगैरे हॉस्पिटल सुरू होणार असतं. असं सगळीकडे चाललेलं आहे. तुम्ही पण ऐकले असतील नाव, 4, 5, 10 डॉक्टर एकत्र येतात. ते डॉक्टर म्हणजे काय, गावामध्ये इंजेक्शन टोचणारे डॉक्टर नसतात, शहरामध्ये त्यांच्या विषयातले शाखेतले सुपर स्पेशलिस्ट असतात. ते डोळ्यांचा तज्ञ, घशाचा तज्ञ, हृदयाचा तज्ञ वगैरे वगैरे. आणि ते लोक येऊन मोठं भांडवल गुंतवून 20, 25, 50, 100 कोटींचं हॉस्पिटल उभं करतात. पण अशा ठिकाणी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला अनेक वेळेला ते जिल्ह्याच्या कलेक्टरला निमंत्रण देतात, जो बीए झालेला असतो. त्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर मार्क त्यावेळेची 12वीला खूप चांगले मार्क, नीट वगैरे झाल्याशिवाय तर एमबीबीएस मिळत नाही. परत एमएस एमडी करायचंय, परत त्याला नीट असते पोस्ट ग्रॅज्युएटची. आणि हा आमचा बीए झालेला आमच्या कॉलेजचा विद्यार्थी जो युपीएससी मधून कलेक्टर झालेला आहे आणि त्याला बोलवतात प्रमुख पाहुणा म्हणून उद्घाटनाला हॉस्पिटलच्या. तिथे त्याला विचारतात, सर तुम्ही काय झालं बीए? मग तुम्हाला नको बोलवायला. कोण विचारतो तुमच्या बीएला आणि एमबीबीएस एमडीला? तुम्ही कलेक्टर आहे ते मॅटर करतं. तुम्ही डीवायएसपी आहे, डेप्युटी कलेक्टर आहे ते मॅटर करतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सभोवताली कुठल्याही प्रकारच्या मर्यादेचं कुंपण नको. आपल्यासाठी अमर्याद संधी आहे, मर्यादा नाही त्याच्यावर. प्रत्येक जण प्रत्येक उच्च पद गाठू शकतो हे तुम्ही स्वतःशी खुंगाट बांधली पाहिजे. माझ्याकडे उदाहरण भरपूर आहे सांगायला, पण उदाहरणांपेक्षा मुद्दा काय आहे महत्वाचा. फक्त त्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे पथ्य आहे, एखाद्या आजारामध्ये डॉक्टरनी सांगितलेलं असतं डायबिटीज झालेलं आहे, साखर पिढी बंद पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये पथ्य म्हणेल मी कदाचित ते यंत्र तेवढं बंद पाहिजे किंवा कमीत कमी काळ चालू पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी दरवर्षी निकाल लागल्यानंतर काही मुलाखती येतात, वाचत असतो. पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, ज्याला सीओईपी असं म्हणतात, पुण्याचं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जे महाराष्ट्रामधलं आयआयटी मुंबई सोडली तर दुसऱ्या क्रमांकाचं दर्जेदार इंजिनिअरिंग कॉलेज आहे, दुसऱ्या क्रमांकाचं आहे. त्या ठिकाणी बीई झालेली एक मुलगी, बीई इंजिनियर झालेली मुलगी 4-5 वर्षापूर्वी आयएएस झाली. नाव तिचं मला लक्षात नाही.
मी त्या मुलीचं नाव फेसबुकवर शोधलं. का शोधलं असेल? मला काही तिला मेसेज करायचा आहे, मला हे बघायचं आहे आणि तुमच्या पिढीसमोर मला सांगायचं असतं जेव्हा कधी मला जर बोलायचं असेल तर, म्हणून मी ते पाहिलं. आणि मला असं दिसलं की फेसबुकवर तिनं टाकलेली शेवटची पोस्ट तिचा निकाल लागल्याच्या 3 वर्ष अगोदरची. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते लोक सोशल मीडियावर पडीक बिडीक नसतात. उत्सुट हे बघ, उत्सुट ते बघ. इंजिनिअरिंग कॉलेजची, पुण्याच्या टॉप कॉलेजची मुलगी, तिला सोशल मीडियावर काही टाकावं असं तिच्या आयुष्यात काही घडत नसेल का? आजकाल दोघे जण कॉफी प्यायला गेले तरी लगेच पहिला नैवेद्य दाखवला जातो समाजाला, मग ते आम्ही पितो. ते काय असतं? ते स्नॅपचॅट, इंस्टाग्राम. का? आम्हाला घडणारी प्रत्येक गोष्ट समाजाला सांगावीशी वाटते. काय सांगायचं यार? काय सांगायचंय? तुम्ही कॉफी पिता हे सांगण्याची गोष्ट आहे का? तुमचं पर्सनल आयुष्य तुम्ही जगा ना. त्यामुळं त्याच्यातनं डोकं जरा बाहेर निघेल, सारखं त्याच्याकडे नका जाऊ. एकाग्रता, एकच दिसलं पाहिजे लक्ष, एकच लक्ष. मला स्पर्धा परीक्षा जे काही डोक्यात ठरवलेलं आहे मी, मला त्यासाठी लागणार, माझा आयुष्यातला प्रत्येक क्षण मला त्यासाठी घालवायचा. मिळणारा प्रत्येक वेळ. कॉलेज शिकतोय ना, कॉलेजला गेलं पाहिजे. कॉलेजचा वेळ, कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टीसाठी 1 तास अर्धा तास अभ्यास करावा लागेल. त्यापेक्षा जास्त लागत नाही रोजच्या रोज अभ्यास केला. माझ्याकडे उरलेला वेळ आहे, तो उरलेला वेळ मी स्पर्धा परीक्षा जी मी ठरवली आहे त्यासाठी जी काही पुस्तकं लागतात त्याची यादी मिळवलेली आहे, त्याची 2-4 पुस्तकं उपलब्ध करेल किंवा एक घेईल. आता आई वडिलांना मला त्रास देणं शक्य नसेल, त्यांची आर्थिक क्षमता नसेल तर मी कॉलेजच्या लायब्ररीतून ते पुस्तक घेऊन जाईल. पुस्तक तुम्हाला देणार आहे, सांगितलं असेल तुम्हाला. मी ते पुस्तक घेऊन जाईल आणि मी त्या पुस्तकाचा अभ्यास करेल. मला काही अडचणी आल्या तर इथे जे कोणी शिकवायला येतात त्यात कुणाला तरी विचारेल, सर हे असं आहे, ते असं आहे, मी काय करू, कुणाला विचारू किंवा त्याचा अर्थ सांगा मला. मला नाही वाटत कुठला शिक्षक तुम्हाला मागायला पाहिजे. हे करत राहावं लागलं. एक विद्यार्थी माझ्याकडे यायचा सांगलीमध्ये. मी ज्यावेळेस सांगलीपासून जवळ रईच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो त्यावेळेस सांगलीच्या एका मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये तो शिकायचा आणि युपीएससीची तयारी करत होता. तो बीएससी सेकंड इयरला होता. त्याचं 1 वर्ष बुडलेलं होतं, त्याला वायडी म्हणता तुम्ही. त्याचं इयर डाऊन झालेलं होतं. एसवाय बीएससी सारख्या. मला सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण नंतर त्यानं कधीतरी सांगितलं मला की तो परीक्षेच्या वेळेस एकतर आजारी पडला होता आणि एसवाय बीएससी ला असतानाच तो रात्री 2-2 वाजेपर्यंत युपीएससीचा अभ्यास करायचा आणि त्यामुळे त्याला ती परीक्षा देता आली नाही, म्हणून तो वायडी झालेला होता. त्याला टीवाय बीएससी ला परत माझ्या संपर्कात आला, नेहमी यायचा. कुठला विषय घेऊन विचारलं, मी म्हटलं सोपा विषय घे. सोपा म्हणजे अवघड काही नसतो, पण काही विषयांना कंपल्सरी अटेंडन्स वगैरे काही करत नाहीत काही लोक. आम्ही केबीसीचे लोक जास्त आग्रह धरतो. कदाचित 1-2 विषयांना असं असेल, आजकाल तेही कमी झालेले. पण त्याने घेतला एक विषय, बीएससी झाला तो त्या विषयातून. युपीएससीचा माझ्याकडे जेव्हा तो सुरुवातीला यायला लागला, माझ्या घरात तो बसायचा हॉलमध्ये, आमच्याशी मी त्याच्याशी बोलायचो, त्याला काही प्रश्न असायचे आणि मी बोलत असायचो आणि त्याला चष्मा जाड काचेचा होता आणि तो डोळे झाकायचा. सुरुवातीला मी 1-2 वेळेला थोडासा नाही म्हणतो, त्याच्यावर मनात चिडलो, त्याला काय बोललो नाही. तर म्हटलं मी याला सांगायला लागलोय, माहिती सांगतोय आणि हा डोळे काय झाकतोय, झोपतोय बिकतोय काय अशी मला शंका आहे. पण मग नंतर लक्षात आलं माझ्या, त्याला डोळ्यासमोर दुसरं काहीच नको असायचं, फक्त मी काय बोलतोय हे त्याला मनामध्ये साठवायचं असायचं. त्या विद्यार्थ्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या युपीएससीच्या अभ्यासाकरता जे केंद्र आहेत त्यातल्या मुंबईतल्या केंद्रामध्ये 1 वर्षभर राहिला अभ्यासासाठी. त्यानंतर नाशिकला 1 वर्षभर राहिला. नंतरचा काळ त्याने घरी अभ्यास केला. माळशिरस तालुक्यात त्याचं गाव होतं, सोलापूर जिल्ह्यामध्ये, जिकडे सैराटचं शूटिंग झालेलं आहे. सैराट चित्रपट सगळ्यांना ऐकून माहिती आहे, त्याच्या गावाच्या परिसरातच झालेलं आहे शूटिंग. त्या भागात तो त्यावेळी राहत होता. आर्थिक परिस्थिती बेताची म्हणजे बऱ्यापैकी बेताची होती आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस युपीएससीची परीक्षा आहे, भारतीय वन सेवा, त्या युपीएससीच्या भारतीय वन सेवेमध्ये त्याची निवड झाली, ट्रेनिंग झालं. आता गेली 10 वर्ष, 2010 पासून 14 पासून, 14 किंवा 18 काहीतरी वर्ष गुजरातमध्ये तो सध्या तो अमरेली जिल्ह्यामध्ये, अमरेली जिल्ह्याचा वनाधिकारी म्हणून, एका जिल्ह्याला एक युपीएससीच्या IAS समकक्ष पोस्ट आहेत बरं का. त्या वनसेवा ही भारतीय पोलीस सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा याच्या जोडीची अखिल भारतीय सेवा म्हणून दर्जा आहे.
त्याच्यामध्ये तो काम करतोय, आज देखील तसाच आहे तो. पण मला सांगायचं काय आहे की कॉलेज जीवनामध्ये असताना तो रात्री 2-2 वाजेपर्यंत युपीएससीचा अभ्यास करत होता. आज त्याचं यश दिसतंय, परंतु त्यानं त्या काळामध्ये घेतलेले कष्ट त्यासाठी हे थोड्याच लोकांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये मी त्याचा थेट साक्षीदार आहे, माझा विद्यार्थीच आहे तो. त्यामुळं आपण सर्वांनी मनाशी गुणगान बांधा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे थोडक्यात आवडतो घेता, कारण मलाही बाकीचं काम आहे. प्रत्येक परीक्षेचा वेगळा अभ्यास असं नसतं. एमपीएससी करायची, राज्यसेवा, युपीएससी करायची आहे, बँकिंगच्या परीक्षा द्याव्याशा वाटतात. बँकिंगचा थोडा पॅटर्न बऱ्यापैकी वेगळाच आहे. असं असलं तरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामायिक घटक आहेत. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, भारताचा भूगोल, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास किंवा प्राचीन भारताचा इतिहास हे समान घटक आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, आर्ट्स कॉमर्सच्या लोकांनी दबकून जायची काही गरज नाहीये. बेसिक सायन्स 10वी पर्यंत तुम्ही सगळेजण विज्ञान शिकूनच आलेले, तुम्हाला 10वीला काही ऑप्शन नव्हता विज्ञान सोडायचा. त्यामुळे मूलभूत विज्ञान जे आहे शालेय स्तरापर्यंत त्याचा अभ्यास करणं, ते समजून घेणं पुन्हा एकदा. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती टेक्निकल सांगायला लागत नाही, आम्हालाही सगळं माहिती नसतं. संगणक कसं काम करतो हे सगळं मला कसं माहिती असणार, पण संगणक क्षेत्रात भारतानं काय प्रगती केलेली आहे हे सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा अभ्यास करणं, इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व असलं पाहिजे बऱ्यापैकी. विशेषतः एमपीएससीच्या काही परीक्षांमध्ये, युपीएससी मध्ये कंपल्सरी पेपर आहे. बँकिंगच्या परीक्षा करता इंग्रजी ग्रामर आणि शब्दसंग्रह खूप लागतो, त्यामुळे इंग्रजीचा अभ्यास केला पाहिजे. गणिती कौशल्य वाढवलं पाहिजे. गणिती कौशल्य म्हणजे काही 11वी-12वी सायन्सचं गणित नसतं. 10वी पर्यंत तुम्ही जे शिकलेला आहात त्याच्याच आधारावरती आपली सांख्यिकी क्षमता, न्यूमेरिकल ॲबिलिटी आपल्याला वाढवावी लागेल. मला वाटतं या सगळ्या तासांचं नियोजन आमच्या स्पर्धा परीक्षा समितीने केलेलं आहे. ते अगदीच पूर्णपणे तुमच्या विषयाची सगळी गरज भागवणारा असेल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, कारण आपल्याकडे कालावधी कमी असतो. रोज किती वेळ देतो आपण, वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी आहात, कोणाचा तास संपलाय, कोणाचा चालू होणार आहे, सगळ्याची मेळ घालायची वेळ आहे, आमची गरज आहे. त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या स्तरावरती जर अभ्यास चालू केला, काय वाचायचं काय नाहीये या संदर्भात भेटलं, मला केव्हाही भेटू शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30-5 पर्यंत मी कॉलेजमध्ये असतो. इतरही माझे सगळे सहकारी आहेत. कोणाला त्याला तुम्हाला भेटायचे त्यांना भेटा, त्याच्याकडनं माहिती घ्या, वाचनाची पुस्तकं घ्या आणि वाचायला सुरुवात करा. आता मला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कसं वाचायचं, कसा अभ्यास करायचा. मी म्हणतो पायवर करायचे, डोकं खाली करायचे आणि अभ्यास करायचा. हा काय प्रश्न आहे का? अभ्यास तर तुम्ही सगळेच करत आलेला आहात, शिकताय म्हणजे अभ्यास करताय ना. मी म्हणतो पहिल्यांदा खडशा पाडायचा, वाचायचं सगळं. पिक्चरची स्टोरी वाचल्या का वाचा. पिक्चरची स्टोरी कधी वाचत नाही आपण. पिक्चर बघितल्यानंतर मात्र लगेच सांगू शकतो, एकदा बघितलेला पिक्चर पुढच्या माणसाला कळेल एवढं सांगू शकतो. कसं काय जमतंय आपल्याला? जमतंय ना? खरं सांगा मला. आता चित्रपट पाहता किती मला माहिती नाही, पण अलीकडे थिएटरात जायची काही गरज नाही. आता ओटीटी वरती अमुक तमुक डिस्नी हॉटस्टार आणि झी काय आहे क्लासिक आणि हे त्याच्यावर सगळे बघायला मिळतात. तुम्ही थोडेफार बघत असाल नसाल मला माहिती नाही, पण सर्वसामान्य अनुभव असा आहे की चित्रपट पाहिल्यानंतर आपण पुढच्या माणसाला जणू काही तो चित्रपट बघायला लागला इतपत चांगल्या प्रकारे सांगू शकतो. पुस्तक वाचल्यावर आपल्याला स्वतःलाच निम्म तरी का कळत नाही? मग त्याचं कारण त्यात मन नसतं. मन म्हणजे एकाग्रता नसते. आपण एकाग्रतेकरता योग्य ते प्रयत्न करा. ज्या ज्या कारणांमुळे आपली एकाग्रता भंग पावते ती कारणं दूर करायचा प्रयत्न करू आपण, जेणेकरून पुस्तकात जास्त लक्ष लागेल. वाचन केलेलं संध्याकाळी शक्यतो आठवायचा प्रयत्न करायचा थोडंफार तरी. आपल्याला माहिती आहे हे उदाहरण थोडंसं तुम्हाला एकदम गावंढळ वाटेल, पण त्याला पर्याय नाहीये. आपल्याकडे शेती आहे, खेड्यातली मुलं आहात, शक्यतो जनावर घरी असतात, गाय बैल म्हैस काहीतरी. ते जनावर दिवसभर आपल्याला चरायला नाही, संध्याकाळी शक्यतो ते जनावर म्हणजे सगळीच जनावर शक्यतो म्हणणं चुकीच आहे. काय करतात संध्याकाळी? घरी आणून दावणीला बांधल्यानंतर त्यांना आपण चारा तर घालत नाही, पण जर दिवसभर चरलेली असतील तर तरी पण दात हलवत काय काय चाललेलं असते? रवंथ करतात. आपण रवंथ कधी करणार? आपण कसला रवंथ करायचा? अरे दिवसभरात त्यानं जे खाल्ले ते पचवण्याकरता रवंथ करता येते. दिवसभरात वाचलेलं मला कळालंय का नाहीये हे बघण्यासाठी मला एकदा डोळे बंद करून आठवायचा प्रयत्न करायला नको का? हा आपला रवंथ आहे अभ्यासामधला. कुणी करत नाही ना. त्याला चिंतन म्हणतात. म्हणजे जे वाचलेलं आहे किंवा जे पाहिलेलं आहे ते पुढे डोळ्यासमोर आहे तसं आणायचा प्रयत्न करणं. तसं आपण देखील दररोजच्या अभ्यासानंतर चिंतन करून आपल्याला त्याचं किती आठवते, काय काय आठवते, त्या संकल्पना त्यांची उजळणी पुस्तक जवळ ठेवून करा.
आणलेली गोष्ट न आठवणारी गोष्ट पुस्तकात त्या क्षणी बघा. काय परीक्षा आहे का ती? कोणी बघायला लागले तुमच्याकडे, हे बघायचं नाही पुस्तकात, असलं काही नाहीये. एक प्रकारे आपण काय करतो या माध्यमातून स्मरणशक्तीला धार लावायचा प्रयत्न करतो, जी आपल्याला दीर्घ काळामध्ये गरजेची आहे. म्हणून अतिशय ध्येयाने एक लक्ष, एक म्हणजे एकच लक्ष. ग्रॅज्युएशन चालूच आहे, ते काय बंद नाही. मला स्पर्धा परीक्षा करायच्या, मला अधिकारी व्हायचंय, त्याकरता मला जे काय करायला लागते ते मी सातत्यानं वाचणारच. हा निश्चय आपण करून त्याप्रमाणे अभ्यासाला सुरू करा. आम्ही सर्वजण महाविद्यालयातले शिक्षक तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला जे काही लागेल, जी काही गोष्ट सांगावी लागेल, त्याचं मार्गदर्शन लागेल, समजून सांगावं लागेल, त्याकरता आम्ही उपलब्ध आहोत. माझ्या व्यक्तिगत गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर मला तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातल्या कुठल्याही विषयाची शंका विचारू शकता. मला थोडंफार अर्थव्यवस्था येते, राज्यव्यवस्था येते, भूगोल येते, इतिहास येते. इतिहासामध्ये काही सांगण्यासारखं मला असं वाटतं की समजून सांगण्यासारखं फार काही नसतं. अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्थेमध्ये संकल्पना असतात, भूगोलात संकल्पना असतात. कला शाखेच्या, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानामध्ये काय अडचणी असतील त्या जरूर विचारू शकता. आय विल बी अवेलेबल फॉर यू. माझं जर काही काम चाललेलं नसेल तर मी निश्चितपणे तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन नक्की करेल याची खात्री देतो. आपण नियमितपणे तास करा, जे काही कानावर पडतंय ते ग्रहण करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. मला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.